बघा आपण मागच्या पिरियडमध्ये अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्समध्ये कॉन्जुगेट, इक्विव्हॅलेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स, त्यानंतर ॲडिशन, सबट्रॅक्शन आपण मागच्या तासिकेमध्ये बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आता अल्जेब्रा आपल्याला बघायचा आहे मल्टिप्लिकेशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स, कॉम्प्लेक्स नंबरचा गुणाकार. बघा, लेट Z1 इज इक्वल टू A प्लस IB, Z2 इज इक्वल टू C प्लस ID असे दोन कॉम्प्लेक्स नंबर्स असतील तर त्यांचं मल्टिप्लिकेशन हे कोणत्या सिम्बॉल आहे? Z1. वी डिनोट द मल्टिप्लिकेशन ऑफ Z1 अँड Z2 इज द Z1 डॉट Z2 मध्ये टिंबल डॉट. This is the symbol for multiplication of Z1 and Z2 means multiplication of complex numbers. Okay. Now how to multiply the complex number? See here, Z1 dot Z2, that is Z1 into Z2 is equal to, in first bracket, Z1 complex number A plus IB and into in second bracket Z2 C plus ID. आता बघा, दोन कॉम्प्लेक्स नंबरचा गुणाकार करायचा म्हणजे आपण जसं की दोन कंस, दोन ब्रॅकेट आपण जसे सॉल्व करत असतो याच्या अगोदर आपण बघितलेले आहे 10वी पर्यंत, त्याच पद्धतीने हा ब्रॅकेट सॉल्व करू आपण. ये आता पहिल्या कंसामध्ये, पहिल्या ब्रॅकेटमध्ये फर्स्ट नंबर दॅट इज ए मल्टिप्लाय बाय दिस ए ऑफ बोथ नंबर्स इन सेकंड ब्रॅकेट दॅट इज सी प्लस आय डी. दोघांनाही मल्टिप्लाय करावं लागेल ये ना, म्हणजे ए इंटू सी वी गेट ए सी प्लस ए इंटू आय डी ना मल्टिप्लाय बाय ए डी आय प्लस again similarly IB na multiply karavar in second bracket each and every term, that is IB into C we get IBCI and IB into ID we get BD into I into I, that is I square. Okay, I square. So AC as it is plus, now here common, what is common here? Here common is I. So taking I common we get in bracket AD plus BC remaining here. I in both term I common. So remaining here AD and here remaining BC. So AB AD plus BC into I minus. आता minus BD कसं काय? Here I square multiplication मध्ये, but I square is minus 1. I square is equal to minus 1 कसं आलाय? We know that root minus 1 आहे की नाही? That is I, बरोबर आहे की? आता I square म्हणजे काय? root minus 1 ला आपण I म्हणतो की नाही? That is symbol. That is imaginary unit. Imaginary unit is I. So taking square on both sides, we get I square is equal to minus 1. Root minus 1 चा square घेतला ना तर तो minus 1 येतो, बरोबर आहे. आणि that is imaginary unit असं आपण कॉम्प्लेक्स नंबरच्या सुरुवातीच्या थेअरीमध्ये आपण अभ्यास केला. So I is a root minus 1, so I square is minus 1. So substitute here I square, value of I square is minus 1. So we get minus BD, है कि नहीं? So I square value minus 1 substitute केले तर BD into minus 1 we get minus BD. Now minus BD, this is the real part and AC is also BD real part. So we get AC and this minus BD in first bracket. Take these two terms in first bracket plus into AD plus BC into I हे IGTS ठेवायचं. आता विचार करा, this is multiplication झालं बघा. This is first bracket and that is the real part and this is the second bracket and this is the imaginary part. So it is a complex number. Again, this is the total complex number. Multiplication of two complex numbers is also a complex number. There, a real part is this AC minus BD and imaginary part of this. Okay. Now properties of multiplication. Z1 into Z2. पहिला नंबर गुणिले दुसरा कॉम्प्लेक्स नंबर. We get दुसरा कॉम्प्लेक्स नंबर गुणिले पहिला कॉम्प्लेक्स नंबर. That is known as a commutative property. Z1 dot Z2 that is equal to Z2 into Z1. है की नाही? आता दुसरा प्रॉपर्टी. दुसरी प्रॉपर्टी काय? इन फर्स्ट ब्रॅकेट Z1 into Z2 म्हणजे पहिला आणि दुसरा कॉम्प्लेक्स नंबरचा गुणाकार केल्यानंतर जो गुणाकार येईल, जो कॉम्प्लेक्स नंबर येईल त्याचा ह्या तिसऱ्या कॉम्प्लेक्स नंबर सोबत गुणाकार करायचा. हा येणारा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे, हा जो येणारा गुणाकार आहे तो कुणाबरोबर असतो? तर Z1 आहे इज अँड मल्टिप्लाय द Z2 Z3 मीन्स सेकंड अँड थर्ड कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन केल्यावर त्याचं फंक्शन पहिल्यासोबत मल्टिप्लिकेशन. दॅट इज आपल्या ॲडिशन ऑफ प्रॉपर्टीमध्ये आपण बघितलेले, ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये त्या प्रॉपर्टीमध्ये आपण बघितलेले कम्युटेटिव्ह असोसिएटिव्ह प्रॉपर्टीज. आयडेंटिटी प्रॉपर्टीमध्ये काय? Z1 into 1 म्हणजे बघा कोणत्याही कॉम्प्लेक्स नंबरला 1 न, जसं की आपल्या कोणत्याही रिअल नंबरला 1 न जर मल्टिप्लाय केलं तर तोच रिअल नंबर येतो की नाही, तसं कॉम्प्लेक्स नंबरला सुद्धा 1 न जर मल्टिप्लाय केलं तर दॅट इज इक्वल टू 1 into Z1, दॅट इज दॅट नंबर, तोच नंबर येणार Z1 कॉम्प्लेक्स नंबर.
इट इज नोन एज आयडेंटिटी प्रॉपर्टी. आणि फोर्थ प्रॉपर्टी काय आहे, Z1 डॉट Z2 म्हणजे Z1 इंटू Z2 यांनी त्याचा गुणाकार केल्यावर तो त्याचा बार घेतला म्हणजे कॉन्ज्युगेट घेतला. बार म्हणजे काय, कॉन्ज्युगेट घेतला. तर येणारा कॉम्प्लेक्स नंबर कुठला असतो, तो Z1 बार इंटू Z2 बार म्हणजे त्या कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्ज्युगेटचा तो गुणाकार असतो, असं तर म्हणणं आहे. आपण एक्झाम्पल प्रत्यक्षात तुम्ही स्वतः घरी ट्राय करा. असे कॉम्प्लेक्स नंबर्स घ्या, दोघांचा गुणाकार करा, त्याचा कॉन्ज्युगेट घ्या. येणारा कॉम्प्लेक्स नंबर हा त्या दोन कॉम्प्लेक्स नंबरच्या कॉन्ज्युगेटच्या गुणाकाराबरोबर येतो का ते टॅली करा. इफ आपल्याला आता पुरा प्रॉब्लेम एक्झरसाइजमध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना बघायला भेटणार असेल. 5 नंबरची प्रॉपर्टी जी Z इज इक्वल टू A प्लस IB देन Z इंटू Z1 बार इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. म्हणजे एक कॉम्प्लेक्स नंबर कुठलाही घेतला आणि त्याचा कॉन्ज्युगेट घेतला तर त्यांचा गुणाकार A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. जसं की समजा मी तुम्हाला 3 प्लस 4I घेतला, हा कॉम्प्लेक्स नंबर पहिला Z आणि त्याचा कॉन्ज्युगेट घेतला दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये, बरं का. तर दोघांचा गुणाकार जर केला तर बघा कसा येतो. आपल्याकडे A प्लस B इंटू A मायनस B फॉर्म्युला माहिती आहे. काय फॉर्म्युला आहे तर A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर. तर या फॉर्म्युल्यावरून आपल्याला काय मिळणार बघा, 3 स्क्वेअर मायनस 4I ब्रॅकेट स्क्वेअर. सो 3 स्क्वेअर इज 9 आणि मायनस 4I स्क्वेअर इज 16I स्क्वेअर. And so 9 plus 16 because I square is equal to minus 1, so we get 25. कळलं का. अशा पद्धतीने म्हणजे A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर मध्ये हे जसं A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर, A म्हणजे A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर बाय युजिंग दिस फॉर्म्युला. अशा पद्धतीने प्रॉपर्टीज आहेत मल्टिप्लिकेशनच्या. आता आपण बघू डिव्हिजन. आता शेवटचं राहिलं काय, डिव्हिजन. ॲडिशन सबट्रॅक्शन झालं, स्केलर मल्टिप्लिकेशन झालं आणि मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर झालं. आता शेवटचं राहिलं म्हणजे डिव्हिजन. आता दोन कॉम्प्लेक्स नंबरचा डिव्हिजन कसं करायचं म्हणजे भागाकार कसा करायचा ते आपण बघू. डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स, लास्ट प्रॉपर्टी आपली. Division of complex numbers. Division of complex numbers. Division of complex numbers. Division of complex numbers. आता बघा, let Z1 is equal to A plus IB and Z2 is equal to C plus ID. Suppose that be two complex numbers. Be two complex numbers. Then the quotient term or division. Quotient. What is quotient? Z1 by Z2. Okay? That is equal to A plus IB upon C plus ID. आता ह्या C प्लस आय डी इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे डिनॉमिनेटरचा 0 कॉम्प्लेक्स असला नाही पाहिजे. कारण काय नॉट डिफाईन होतं, झिरो ज्याच्या छेदात 0 असतं का ते नॉट डिफाईन होतं, इन्फिनिटी येत असतं. त्याच्यामुळे डिनॉमिनेटर 0 असायला नको. अशा वेळेला कॉम्प्लेक्स नंबर, दोन कॉम्प्लेक्स नंबरचा भागाकार कसा करायचा तर मल्टिप्लाय कशा पद्धतीने करणार, मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय द कॉन्ज्युगेट. काय म्हणतोय बघा मी, द कॉन्ज्युगेट ऑफ Z2. Z2 म्हणजे डिनॉमिनेटरला असलेला कॉम्प्लेक्स नंबर. सो वी गेट A प्लस IB न्यूमरेटर इंटू मल्टिप्लाय करायचं न्यूमरेटरला कॉन्ज्युगेट. C प्लस IB चा कॉन्ज्युगेट काय आहे, C मायनस ID हा कॉन्ज्युगेट आहे. डिनॉमिनेटर C प्लस ID as it is and again here multiply conjugate of denominator, that is C minus ID, means multiply numerator and denominator by C minus ID. So we get AC, A into C, AC minus ADI, okay, A into ID, that is ADI, and BC into I plus BC into I and minus plus minus
I square into BD. So BD I square divided by, again here using that formula A plus B into A minus B, we get A square म्हणजे C square minus B square, that is ID bracket square, we get बघा AC, again taking common here, plus suppose that I is common, then we get BC minus AD into I, right? I is a common, so BC plus वाली term अगोदर यायची minus AD and minus plus BD, because we know that denominator is C square plus D square, because I square, because since I square is equal to -1, है कि नहीं? Here substitute I square is -1, so BD into -1, here is plus BD. Similarly here again I square D square मिळणार आहे, but I square is -1, so -1 means it's minus D, that is minus D, and this minus becomes plus D square. Okay, this now that is equal to, आता real part वरचे AC plus BD in first bracket and plus BC minus AD into I upon C square plus D square. So जसं आता मी तुम्हाला म्हटलं की दोन कोणत्या कॉम्प्लेक्स नंबरची बेरीज केली तर तो कॉम्प्लेक्स नंबर मिळतो, दोन कोणत्याही कॉम्प्लेक्स नंबरची वजाबाकी केली, सबट्रॅक्शन केला तरी सुद्धा कॉम्प्लेक्स नंबर्स मिळतो. मल्टिप्लिकेशन असो दोन कॉम्प्लेक्स नंबरचा केला तर कॉम्प्लेक्स नंबर. तसंच डिव्हिजन, जर दोन कॉम्प्लेक्स नंबरचा भागाकार केला, डिव्हिजन केलं, डिवाइड केलं, कोशंट केला भागाकार, तर त्याचा सुद्धा भागाकार कॉम्प्लेक्स नंबरचा होतो ना. बघा आता कसं AC प्लस BD अपॉन C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर प्लस BC माइनस AD अपॉन C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर इंटू I. बघा I केलं बघा. This is the imaginary part, this is the real part. This first bracket is the real part and this second bracket is the imaginary part. मग real part plus imaginary part into I असा असेल तर कॉम्प्लेक्स नंबर असतो, हे तुम्हाला माहिती आहे. अशा पद्धतीनं हे दोन कॉम्प्लेक्स नंबरचा भागाकार या पद्धतीने करावा लागतो, कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करायचं असतं न्यूमरेटर डिनॉमिनेटरला. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये एक प्रॉपर्टी म्हणून त्याने दिलेली आहे, तर ती काय प्रॉपर्टी आहे बघा. प्रॉपर्टी काय आहे? प्रॉपर्टी अशी आहे 1/i. प्रॉपर्टी 1/i म्हणजे बघा 1/i काय करायचं होतं, I अपॉन I इंटू I. बघा 1/i ला काय करायचं, वर आणि खाली I स्क्वेअर ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे इथे बघा I अपॉन I स्क्वेअर इज इक्वल टू I अपॉन -1 म्हणजे -I होते. अशी एक डिव्हिजनची एक प्रॉपर्टी आहे 1/i ची, मायनस आहे. ठीक आहे. आणि 1 अपॉन A प्लस IB, तसंच मग 1 अपॉन A प्लस IB एक प्रॉपर्टी त्याने दिलेली, एक दोन नंबरची प्रॉपर्टी अशी दिलेली. 1 अपॉन A प्लस IB जर असेल, प्रॉपर्टी नंबर 1 झाली. प्रॉपर्टी नंबर 2 1 अपॉन A प्लस IB असेल तर काय करायचं, तर A मायनस IB वरी खाली मल्टिप्लाय करायचं. वर आणि खाली कशाने मल्टिप्लाय करायचं, खालच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करायचं. A प्लस IB चा कॉन्जुगेट A मायनस IB, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करायचं. सो A मायनस IB अपॉन A स्क्वेअर मायनस I स्क्वेअर B स्क्वेअर, कारण तो फॉर्म्युला A प्लस B A मायनस B, A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर फॉर्म्युलावरून A स्क्वेअर प्लस IB चा स्क्वेअर मायनस IB स्क्वेअर, I स्क्वेअर B स्क्वेअर. सो वी गेट A मायनस IB अपॉन A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. तर मग काय मिळतं बघा, A बाय A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर हा रिअल पार्ट झाला आणि मायनस B अपॉन A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर इमॅजिनरी पार्ट आणि इंटू I. हे बघा B अपॉन म्हणजे न्यूमरेटर सेपरेट केला आपण. A हा न्यूमरेटर त्याच्या छेदामध्ये A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर, मायनस IB च्या छेदामध्ये A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर म्हणजे सेपरेट झालं. हे रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट, अशा पद्धतीने ही एक प्रॉपर्टी दिलेली आहे. आता आपल्याला हा झाला अल्जेब्रा. एक पॉवर ऑफ I एक नावाचा पार्ट आहे. पॉवर ऑफ I म्हणजे काय, पॉवर ऑफ I
लक्षात घ्या, पॉवर ऑफ आय एक नावाचा पार्ट आहे, पॉवर ऑफ आय. लक्षात घ्या, पॉवर ऑफ आय म्हणजे काय, तर वी नो दॅट रूट मायनस 1 दॅट इज इक्वल टू आय, आहे का नाही. म्हणजेच काय, दॅट इज आय स्क्वेअर इज इक्वल टू -1. आय स्क्वेअर इज इक्वल टू -1. मग मला सांगा आय क्यूब काय मिळेल बघा. आता आय क्यूब कॅन बी रिटन एज आय स्क्वेअर इंटू आय. सो आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 इंटू आय, वी गेट मायनस आय, आहे का नाही. आय रेज टू 4 इज इक्वल टू आय स्क्वेअर इन फर्स्ट ब्रॅकेट, इन सेकंड ब्रॅकेट आय स्क्वेअर दॅट इज इक्वल टू, आता आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1, हे आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1, सो दॅट इज इक्वल टू +1, आहे की नाही. आता आय रेज टू 5 इज इक्वल टू तसंच आय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इंटू आय, कारण आय रेज टू 4 आणि इंटू आय केले की आय रेज टू 5 येते. सो -1 रेज टू 2 इंटू आय इज इक्वल टू आय मिळते, कारण -1 स्क्वेअर इज +1, सो आय मिळते, आहे की नाही. अशा पद्धतीनं पॉवर ऑफ आय असते. तर आपल्याला ह्याच्याचे काही प्रॉब्लेम्स पाहायला मिळतील. आता ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन किंवा कॉन्ज्युगेट कॉम्प्लेक्स नंबर्स आणि पॉवर ऑफ आयचे हे जे काही सर्व प्रॉब्लेम्स याच्यावरचे आपल्याला पाहायला मिळणार ते एक्झरसाईजमध्ये आपण एक्झरसाईज सुरुवात करू आपण आता नेक्स्ट पिरियड. ओके.